आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। महाराष्ट्रात पुढील 24 तासांसाठी ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गडचिरोली या जिल्ह्यासह नमस्कार, हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करतो। राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचं मुसळधार वातावरण आता दाखवणार असून पुढचे काही तास तर महत्त्वाचे ठरणारच आहेत। त्यानंतर आता आपण पुढच्या 2 तासाचा नाही तर पुढच्या 24 तासात देखील कसं वातावरण राहणार आहे सर्व अंदाज बघणार आहोत। तीव्र वातावरण आता पावसाचं राज्यामध्ये धोधो लावणार आहे। मात्र याचा प्रभाव कुठे मुसळधार होईल, कुठे अति मुसळधार देखील पावसाचा प्रभाव आपल्याला 100% बघायला मिळू शकतो। आता सर्व काही अंदाज बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे कसं रोजची रोज तुम्हाला सविस्तर हवामान अंदाज बघायला मिळणार आहे। व बहुतांशी शेतकरी व्हिडिओ बघतात मात्र आपापल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगत नाही। तुम्ही काय करा, तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचं नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचा देखील सविस्तर हवामान अंदाज देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी तालुका व जिल्हा कमेंटमध्ये कळू शकता। तर चला पाहूयात आता राज्यभरातील सविस्तर हवामान अंदाज। तर या ठिकाणी बघू 2 तास खूप महत्त्वाचे आहेत। 2 तासामध्ये तीव्र वातावरण देखील आता दाखवणार असून विजांच्या कडकडाटासह आता मुसळधार पाऊस आपल्याला राज्यभरामध्ये तुफान घालतानाचं चित्र स्पष्टपणे दिसून येणार आहे। यामध्ये केज साईड, चौसाळा, कळंबचा भाग असेल मध्यम ते जोरदार पाऊस, परळी, बर्दापूर, चौसाळा, जामखेडच्या भागात देखील जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। त्यानंतर चौसाळ्याला अतिशय भयानक स्वरूपाचा पाऊस सध्या सुरू झालेला आहे। याची व्याप्ती तीव्रता आणखीन 2 तासामध्ये वाढण्याचा अंदाज असून डायरेक्ट केज तालुक्याच्या दक्षिण बाजूपासून ते कळंब साईड, चौसाळा साईड भयंकर स्वरूपाचा पाऊस येत्या 2 तासामध्ये पडणार आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन सतर्क राहायचा आहे। विजांचा कडकडाट यामध्ये कळंब तालुक्यापासून बघायला मिळेल। त्यानंतर भूम, तारखेड, मस्सा, एडशीचे काही भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागासाठी जोरदार ते मुसळधार असा पावसाचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळू शकतो। तीव्र पावसाळी वातावरण आता दाखवणार आहे। त्यानंतर परंडा, बार्शीच्या उत्तर भागाला येत्या 2 तासात भयानक पावसाची तीव्रता बघायला मिळू शकते। परंडा, बार्शी, धाराशिवचे भाग असतील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% सक्रिय होऊ शकतो। तुफान पावसाचं वातावरण काही भागात आपल्याला बघायला मिळू शकतं। त्यानंतर करमाळा साईड, सालसेचा भाग असेल, वांगीकेरचा भाग असेल, इंदापूरचा भाग असेल या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळेल। तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला राज्याच्या बऱ्यापैकी भागामध्ये पाहायला मिळत आहे। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणं देखील गरजेचं राहील। भयानक स्वरूपाचं मोठं पावसाळी वातावरण आपल्याला राज्यामध्ये बघायला मिळणार आहे। त्यानंतर कर्जत, श्रीगोंदा, दौंडच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळू शकते। कर्जत, दौंड, करमाळा, परंडा, बार्शी, जामखेड या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। तर चला, सध्या कुठे पाऊस सुरू आहे व सध्या सुरू असलेला पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सरकत चाललेला आहे, कारण भयानक पावसाचं वातावरण पुढच्या काही तासात 100% वाढत जाणार आहे। तर चला आता सविस्तर अंदाज बघूयात। तर इकडे बघा, यामध्ये आता तुम्हाला जिल्ह्यांची तर नावे सांगतच आहे। सध्या जर बघायला गेलं तर मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचं वातावरण हे 100% आता बघायला पण मिळणार आहे। यामध्ये परळी, माजलगाव, अहमदपूर या तालुक्यातून देखील शेतकऱ्यांनी कमेंट केलेल्या होत्या व बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या। आमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील, तालुक्यात कसा पाऊस राहील, तर या भागात देखील जोरदार ते मुसळधार पाऊस लवकर सुरू होणारच आहे। मध्यम पाऊस राहील, काही ठिकाणी जोरदार पावसाची व्याप्ती व तीव्रता देखील अधिक राहण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। अहमदपूर साईडचा भाग असेल या ठिकाणी जोरदार ते मध्यम पाऊस, अहमदपूर, मुखेड, कंधार, गंगाखेड, परळी, पूर्णा साईडचे भाग असतील या ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार, काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाचं वातावरण 100% सक्रिय होण्याच्या मार्गावरती आहे। बीड जिल्ह्यात देखील गेवराई, माजलगाव साईडला मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज सक्रिय होणारच आहे। कुठे मुसळधार राहील तर कुठे यापेक्षा अधिक पावसाची तीव्रता ही 100% आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तर चला पुढचे पाऊस पडणारे जिल्हे बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता शेतकरी मित्रांनो, आता फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण राज्याच्या दिशेने आता सरकत चाललेलं आहे। आता फक्त राहिलेला व्हिडिओ बघा। एक तुफान पाऊस आता राज्यामध्ये दाखवण्याच्या मार्गावरती आहे। आपल्याला एक मोठी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात अधिक पाऊस राहील, तर यामध्ये बीड जिल्हा, लातूर उत्तर साईड, धाराशिव उत्तर साईड मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। बीड जिल्ह्यातील देखील काही भागात पाऊस वाढणार आहे। सोलापूर जिल्ह्यात सुरुवात झालेली असून करमाळ्याला पावसाने हजेरी लावलेली
आहे. त्यानंतर इंदापूर कुर्डवाडीकडे 2 तासात, बार्शीमध्ये 2 तासात, वैरागमध्ये 2 तासात जोरदार पावसाचं वातावरण आता दाखल होणार असून विजांच्या लखलखाटासह, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर दोंड, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा, राहुरीचे भाग असतील याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज निर्माण होणार आहे. तर जामखेडच्या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते. विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता राज्याच्या दिशेने हे बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा व सतर्क राहावं, कारण खूप मोठं पावसाचं वातावरण हे राज्यामध्ये आता दाखल होत आहे. त्यानंतर शिरूर, राहूर, पुणे, सासवड या साईडला देखील विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार असून विजांचा लखलखाट देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यावा. मोठं पावसाळी क्षेत्र आता राज्यामध्ये दाखल झालेलं आहे. तर चला आता जोरदार पाऊस कोणत्या जिल्ह्याकडे दाखल होत आहे अशा जिल्ह्यांची तुम्हाला नावे सांगतो, कारण तीव्र वातावरण हे राज्यामध्ये आता आणखीन तीव्र होण्याच्याच मार्गावरती दिसून येत असून मुसळधार स्वरूपाचा अंदाज आता आपल्याला पावसाचा बघायला मिळणार आहे. तर चला आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत त्यांचा अंदाज बघूयात. तर इकडे बघा, आता यामध्ये जर जिल्हे विचार केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हा सकाळीच खूप पाऊस झालेला असून या ठिकाणी पुढच्या काही तासात पावसाचं वातावरण 100% आणखीन वाढणार आहे. मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही निर्माण आपल्याला बघायला मिळणार आहे. विजांचा लखलखाट अधिक पाहायला मिळेल. सेलू तालुका, पैठण, जालना, नांदेड, हिंगोलीचा भाग असेल मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता राहणार असून विजांच्या लखलखाटासह पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे व सतर्क देखील तेवढंच गरजेचं आहे राहणं, कारण की मध्यम ते जोरदार पाऊस आता आपल्याला 100% बघायला मिळत आहे. विजांचा लखलखाट मात्र बऱ्यापैकी भागामध्ये आणखीन तीव्र होणारच आहे. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर, लोणार, जालन्याचे भाग असतील या साईडला मध्यम ते जोरदार पाऊस आता दाखल होत आहे. त्यानंतर आता मॉडेलनुसार बघूयात, काही जिल्ह्यासाठी मोठा अलर्ट आता पावसाचा दिसून येत असून तुफान पावसाची शक्यता काही जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर चला यामध्ये कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता मुसळधार पाऊस दाखल होणार आहे अशा जिल्ह्यांची नावे सांगतो. यामध्ये जर तुमचा जिल्हा असेल तर सतर्क राहा, कारण आता एक पश्चिम महाराष्ट्र मार्गे राज्यामध्ये मुसळधार पावसाचं वातावरण दाखल होत आहे. यामध्ये बऱ्याच जिल्ह्यात अतिशय भयानक पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. रात्रीला देखील मोठा भयानक अलर्ट असू शकतो. त्यामुळे सतर्क राहा. मोठं पावसाळी वातावरण पुन्हा एकदा जोर धरणार असून कालच्या पेक्षा आज पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. तर चला आता कोणते जिल्हे आहेत सविस्तर बघूयात. तर इकडे लक्ष देऊन विचार केला तर यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाहायला मिळणार असून तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचंही वातावरण आता राज्यात दाखल होत असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क देखील राहणं आता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये पावसाची तीव्रता, व्याप्ती आणखीन तीव्र होण्याची शक्यता पूर्णपणे आपल्याला दिसून येत आहे. तर यामध्ये विचार केला तर आता सांगली, साताऱ्याच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज 100% आपल्याला बघायला मिळू शकतो. तुळजापूर साईडला देखील पावसाची शक्यता आहे. सोलापूर, अक्कलकोट, आळंदा, एनके या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाचं वातावरण राज्याच्या दिशेने आता दाखल होणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची प्रणाली सक्रिय आता होत पण चाललेली आहे. यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घेणं देखील योग्य राहील. तसेच पंढरपूरच्या भागामध्ये, सांगोलीच्या भागामध्ये देखील विजांच्या कडकडाटासह भयानक स्वरूपाचा पाऊस आता आपल्याला दाखल होतानाचं चित्र बघायला मिळणार आहे. जत तालुका, विजयपुरा, तसेच इकडे बागलकोटचा भाग असेल, त्यानंतर रायबाग, निपाणी, सांगली, कोडोलीचा भाग असेल, जत, विटा, कराड या साईडला देखील आता मध्यम ते जोरदार, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. भयानक स्वरूपाचा पावसाचा अलर्ट आपल्याला काही भागामध्ये 100% बघायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहा. अतिशय भयानक स्वरूपाची पावसाची परिस्थिती काही भागामध्ये आपल्याला दिसून येत आहे. त्यानंतरचे काही असे पण जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील मोठा पावसाचा अलर्ट बघायला मिळू शकतो. तर चला आता जोरदार पावसाचं वातावरण काही जिल्ह्याकडे सरकत आहे. यामध्ये कळंबचा भाग असेल, धाराशिव जिल्हा असेल, या ठिकाणी 2च तासात तुफान पाऊस वाढणार आहे. आता राहिलेला व्हिडिओ 2 मिनिटं वेळ काढून शेवटपर्यंत बघा. सर्व जिल्ह्यांचा अंदाज आपण देत आहोत. त्यानंतर इकडे बार्शी, पंढरपूरचे भाग असतील, इंदापूरचे भाग असतील, याही ठिकाणी मध्यम ते जोरदार, नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस आता वाढत जाणार असून विजांच्या लखलखाटासह मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचं प्रमाण अधिक राहणार आहे. पावसाचं प्रमाण देखील अधिक राहणार असून विजांच्या लखलखाटासह मुसळधार पाऊस राज्यामध्ये पडतानाचं चित्र हे दिसून येणार आहे. त्यानंतर परळी, माजलगाव, सेलू, नांदेड, हिंगोली साईडला देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर चला आता या ठिकाणी कोणत्या तासात पाऊस येईल व सध्या आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस वाढत चाललेला आहे सविस्तर आता राहिलेल्या 2 मिनिटांमध्ये आपण सर्व काही बघणार आहोत. आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता विजांच्या तीव्र कडकडाटासह पावसाचं मोठं वातावरण काही जिल्ह्यामध्ये दाखल होत चाललेलं आहे। यामध्ये आता विचार जर केला तर छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात सतर्क राहा, 2च तासात पाऊस येणार आहे। सध्या जरी वाटत नसलं पाऊस येईल म्हणून, पण पावसाचं वातावरण आता वाढणार आहे। विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस दाखल होत आहे। व्याप्ती तीव्रता आणखीन तीव्र होण्याच्या मार्गावरती असून सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आहे। तीव्र पावसाचं वातावरण हे आता मोठ्या प्रमाणात हजेरी लावण्याच्या मार्गावरती असून धोधो पाऊस राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। श्रीरामपूर, पैठणचे भाग असतील, गंगापूरचे भाग असतील, याही ठिकाणी भागोर, घोडेगाव, राहुरीच्या भागापर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता, तर अंबडच्या भागात देखील मुसळधार पावसाची शक्यता 100% आपल्याला बघायला मिळू शकते। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। मुसळधार पावसाची व्याप्ती तीव्रता देखील आता वाढण्याच्या मार्गावरती स्पष्टपणे दिसून येत आहे। तसेच पैठणच्या भागात, छत्रपती संभाजीनगरच्या भागात पाऊस 2 तासात सक्रिय होईल। मनमाड, तालवेड, कन्नड, चाळीसगाव हे काही जे तालुके असतील, जिल्हे असतील, या ठिकाणी आता धोधो पावसाचा अंदाज आहे। मालेगाव, सटाणा, वाणीचा भाग, निपाडचा भाग, निपाणीचा भाग असेल, या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता पुढच्या काही तासात बघायला मिळणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण बघायला मिळत आहे। त्यामुळे योग्य ती काळजी घ्या। विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। त्यानंतर जिल्हे सांगतो, जालना जिल्ह्यात 2 तासात पाऊस येणार आहे। इकडे बघा, जालना जिल्ह्यामध्ये किती 2 तासामध्ये पाऊस येणार आहे। 2 तासात आपल्याला जालना जिल्ह्यात अतिशय भयंकर स्वरूपाचा पाऊस झाल्याचं चित्र स्पष्टपणे दिसून येईल। भयानक स्वरूपाची पावसाची तीव्रता देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतरचे जिल्हे जर बघायला गेलं तर त्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील 2 तासामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज राहणार आहे। इकडे बघा, लातूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची व्याप्ती वाढण्याचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। नांदेडमध्ये देखील तुफान पाऊस आता दाखल होणार असून नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाळी वातावरण येत आहे। त्यानंतरचा जिल्हा इकडे बघा, परभणी जिल्हा। आता परभणीचा जर विचार केला तर परभणीमध्ये देखील मोठं पावसाळी वातावरण आता दाखल होणार असून परभणीमध्ये देखील तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। परभणी जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता 100% आपल्याला बघायला मिळणार आहे। यामध्ये इकडे बघू शकता, परभणी जिल्हा झाल्यानंतर पुढचा जिल्हा यामध्ये आहे तो म्हणजे लातूर जिल्हा। या लातूर जिल्ह्यात देखील आता तुफान पाऊस बघायला मिळणार आहे। याही ठिकाणी आता तुफान पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही ठिकाणी तुफान पावसाची शक्यता पूर्णपणे आता बघायला मिळणार आहे। त्यानंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यात देखील पाऊसमान आता वाढणार असून 2च तासामध्ये हिंगोली जिल्ह्यात तुफान पावसाची शक्यता आहे। बघा किती, फक्त आणि फक्त 2 तासामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हा आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। तर चला, अधिक पाऊस पडणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांचा देखील अंदाज बघूयात। इकडे बघू शकता, आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यातून देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या होत्या, आमच्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील। तर आता सातारा जिल्ह्यातील देखील सर्व शेतकऱ्यांनी आता अंदाज लक्षात घ्यायचा आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आता तुमच्या पण जिल्ह्यात दाखल होणार असून विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार स्वरूपाचं वातावरण आता यामध्ये दाखल होणार आहे। यामध्ये इकडे बघा, सातारा जिल्ह्यामध्ये विजांसह धोका अधिक राहणार असून मुसळधार पाऊस आता सातारा जिल्ह्यात देखील दाखल होणार आहे। त्यानंतरचा विचार जर केला तर आता परभणी जिल्ह्यात देखील पावसाची व्याप्ती तीव्रता आता वाढणार असून परभणी जिल्ह्यात देखील पुढच्या 2 तासामध्ये मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे। चांगली तीव्रता व्याप्ती देखील आता बघायला मिळत असून परभणी जिल्ह्यात सतर्क राहा। त्यानंतरचे काही तालुके असे आहेत, मनमाड, निफाड, याही भागात पाऊस वाढत चाललेला आहे। तर चला पुढचे जिल्हे बघूयात। तर इकडे बघा, तालुका, जिल्हा वैजापूर, श्रीरामपूर, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर हाय अलर्ट असून 2 तासात मुसळधार पाऊस। सेलू तालुका, माजलगाव, नांदेड, हिंगोली, पुसद, उमरखेड, लोणार, वाशिमचा भाग 2 तासात जोरदार ते मुसळधार पाऊस। रात्री उशिरापर्यंत नांदेड, अहमदपूर, परळी, केज या ठिकाणी जोर वाढेल। उदगीर, देगलूरच्या भागात, पेठ, तुळजापूरच्या भागात देखील जोर वाढण्याचा अंदाज असून मुसळधार ते काही ठिकाणी भयंकर स्वरूपाची व्याप्ती पावसाची बघायला मिळणार आहे। त्यामुळे सतर्क राहा। पावसाचा धोका अधिक निर्माण होण्याचा अंदाज स्पष्टपणे दिसत आहे। विजांचा कडकडाट मात्र पावसामध्ये अधिक राहणार असून विजांचा धोका सर्वाधिक देखील काही भागात पाहायला मिळू शकतो। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। विजांच्या तीव्र कडकडाटासह जोरदार ते मुसळधार पाऊस आता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर रोज असाच अंदाज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।